हातकणंगले. दिल्ली येथील जंतर मंतरवर नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीनं 23 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले असून त्या पार्श्वभूमीवर हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेली कारवाई निषेधार्ह असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, लोकशाही मूल्यांचे संरक्षण व्हावे आणि संविधानाने दिलेल्या आंदोलनाच्या अधिकाराचा सन्मान राखला जावा अशी मागणी करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे पक्षप्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद देत हातकणंगले तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या बंदमध्ये विद्यार्थी, सामाजिक संघटना, व्यापारी, व्यावसायिक, कामगार व ग्रामस्थांनी शांततेच्या व लोकशाही मार्गाने सहभागी व्हावे असे आवाहनही करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक ती पोलीस व्यवस्था करावी, तसेच शांततापूर्ण आंदोलनाला सहकार्य करावे अशी विनंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली. यावेळी अशफाक देसाई, हातकणंगले तालुका अध्यक्ष सतीश कुरणे, लुकस कांबळे, ऋषिकेश कटारे, शाहीर धनवडे, सारंग सोनुले, दादासो काशीद, लियाकत खतीब, अश्विन कांबळे, विनोद कांबळे, सुभाष कांबळे, अमोल जाधव, संदीप कोठावळे, सनी कांबळे, मनोज कांबळे, बापू कांबळे, किरण कांबळे उपस्थित होते. निवेदनाची प्रत ग्रामपंचायत हेरले यांनाही देण्यात आली. काल दिल्लीमधील जंतर मंतरवर नीटच्या संदर्भात जे विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं त्या विद्यार्थ्यांवर प्रशासनाकडून अमानुषपणे या ठिकाणी मारहाण करण्यात आली. या मारहाणीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी या घटनेचा निषेध करण्यासाठी काल या ठिकाणी उद्या 23 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र बंदचे या ठिकाणी हाक दिलेले आहे. माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हत्येला प्रतिसाद देत वंचित बहुजन आघाडी हातकणंगले तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी आज हातकणंगले पोलीसचे निरीक्षक माननीय सरोजे साहेब यांना निवेदन देण्यात आलं की वंचित बहुजन आघाडी हातकणंगले तालुका यांच्या वतीनं संपूर्ण तालुका या ठिकाणी उद्या 23 जुलै रोजी एक दिवस कडकडीत बंद या ठिकाणी पाळण्यात येणार आहे. त्याचबरोबर या बंदला सर्वच विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटना, सर्व राजकीय संघटना आणि समविचारी लोकांनी एकत्र येऊन या बंदला पाठिंबा द्यावा आणि हा एक दिवसाचा बंद कडकडीतपणे या ठिकाणी पाळावा अशी सर्वांना मी या ठिकाणी विनंती आणि आवाहन करतो. धन्यवाद. जय भीम. काल दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनावर या ठिकाणी तिथल्या प्रशासनाकडून जो लाठीमार आणि लाठीचार्ज हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये अनेक विद्यार्थी या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे जखमी झालेले आहेत. त्या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी काल महाराष्ट्र बंदची या ठिकाणी हाक दिलेली आहे. तर त्या हाकेला प्रतिसाद घालून वंचित बहुजन आघाडी हातकणंगले तालुका तसेच वंचित बहुजन आघाडी हेरले शाखा यांच्या वतीनं आम्ही हेरले गाव या ठिकाणी उद्या बंद या ठिकाणी ठेवून त्या घटनेचा निषेध करावा अशी मी या ठिकाणी आज एक निवेदन ग्रामपंचायतीला दिलेलं आहे. माझी आपल्या हेरलेच्या तमाम नागरिक बंधू भगिनी, व्यापारी वर्ग, कामगार वर्ग, शेतकरी तसेच सर्व सेवा सोसायट्या, संस्था, पतसंस्था या सर्वच नागरिकांना माझं आव्हान आहे की दिल्लीमधील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी जे आंदोलन चालू होतं ते आपल्याही विद्यार्थ्यांच्या भविष्यात येऊ नये त्यासाठी त्या घटनेचा निषेध म्हणून
उद्याचा एक दिवस हेरली गाव संपूर्णपणे बंद पाळून या ठिकाणी त्यांना पाठिंबा द्यावा आणि तुमचं सहकार्य राहावं एवढंच या ठिकाणी मी आवाहन करतो. धन्यवाद. जय भीम.